तर मागच्या भागात आपण पाहिलं की रवी स्टडीमध्ये पुढे मागे फिरत होता. मी त्यांचा मुलगा असू शकत नाही, पण शंका आता त्याच्या मनात घर करू लागली होती. जर हे खोटं असेल तर तारीखा का जुळत होत्या? आजींचा हरवलेला नातू ज्या रात्री गायब झाला त्याच रात्री त्याला दत्तक का घेतलं गेलं? त्याच्या वकिलाने टेबलावर DNA टेस्ट किट ठेवलं. सर, सत्य जाणून घेण्याचा एकच मार्ग आहे. वीर काही क्षण थांबला, मग त्याने किट उचललं. त्याचे हात थरथरत होते. तो तोंडातून सॅम्पल घेत होता. लवकरच सत्य समोर येणार होतं आणि तो त्यासाठी तयार नव्हता. खन्ना मॅन्शन. धर्मराज आपल्या विश्वासू माणसांसोबत बसला होता. राजवीरला वाटतं तो मला संपवू शकतो. बघूया. तेवढ्यात त्याचा असिस्टंट घाईघाईने आत आला. सर, एक नवीन समस्या आली आहे. धर्मराजने टेबलवर मूठ आपटली. आता काय झालं? असिस्टंट घाबरत म्हणाला. पोलिसांनी राजवीर खन्ना केस पुन्हा उघडली आहे. त्यांना त्याच्या मृत्यूबद्दल संशय आहे. धर्मराजचा चेहरा पांढरा पडला. तेवढ्यात त्याचा फोन व्हायब्रेट झाला. राजवीरचा मेसेज होता. तुला मला जिवंत पुरून 20 वर्ष झाली भैया. यावेळी मी तुझं संपूर्ण साम्राज्य पुरणार आहे. टिकटॉक. धर्मराजचा श्वास अडकला. राजवीर फक्त त्याचा व्यवसाय नष्ट करत नव्हता, तो त्याचा जीवही घ्यायला येत होता. शर्मा हाऊस. कबीर आजींच्या खोलीत बसला होता. वीर धोकादायक आहे, पण धर्मराज त्याहूनही वाईट आहे. आजीने सुस्कारा टाकला. तुझी योजना काय आहे बाळा? कबीर हसला. सोपं आहे. वीरची सर्वात मोठी ताकद आपण त्याची सर्वात मोठी कमजोरी बनवू. आजी उत्सुकतेने म्हणाल्या. कसं? कबीर पुढे झुकला. त्याला त्याच्याबद्दलचं सत्य दाखवून. तेवढ्यात विक्रम आत आला. भैया, वीरचे DNA रिपोर्ट आले आहेत. सत्य इथे आहे. आजी, कबीर आणि विक्रम तिघेही थिजून गेले. पुढचं पाऊल सगळं बदलणार होतं. हॉस्पिटल. वीर एकटाच बसला होता. त्याच्या हातात सीलबंद लिफाफा होता. त्याच्या कानात स्वतःच्या हृदयाचे ठोके घुमत होते. हळूहळू त्याने लिफाफा उघडला. तो शब्द वाचताना त्याचे हात थरथरत होते. कागद त्याच्या हातातून खाली पडला. नाही, हे शक्य नाही. त्याच्या संपूर्ण आयुष्याच्या आठवणी डोळ्यासमोरून गेल्या. त्याचं बालपण, वडिलांचे खोटे, आजीविरुद्ध केलेले युद्ध, सगळं चुकीचं होतं. त्याचं संपूर्ण आयुष्य खोट्यावर उभं होतं. त्याच्या डोळ्यांत अश्रू आले. मी माझ्याच कुटुंबाशी लढत होतो, पण तो अजून हे सगळं समजून घेण्याआधीच त्याचा फोन वाजला. फोनवर राजवीरचा आवाज आला. अभिनंदन वीर. आता सांग, स्वतःच्या रक्ताचा शत्रू असल्यासारखं कसं वाटतं? वीरचं संपूर्ण जग कोसळलं. वीर त्याच्या पेंट हाऊसमध्ये एकटाच बसला होता. DNA रिपोर्टकडे एकटक पाहत. त्याचं संपूर्ण आयुष्य एका खोट्यावर उभं होतं. त्याची आई, ज्या स्त्रीवर त्याने प्रेम केलं, आदर केला, ती त्याची खरी आईच नव्हती. त्याचं कुटुंब, ज्यांच्यासाठी तो वर्षानुवर्षे लढत राहिला, ते त्याच्या रक्ताचे नव्हते. आणि ज्या स्त्रीचा तो सर्वात जास्त तिरस्कार करत होता, आजी, तीच खरं तर त्याचं कुटुंब होती. त्याने मुठी घट्ट आवडल्या. प्रताप सिंह, त्याने मला संपूर्ण आयुष्यभर फसवलं. दारावर हलका ठोका पडला. वीरने वर पाहिलं. दारात आजी उभी होती. तिच्या डोळ्यांत अश्रू होते. ती सावधपणे आत आली. बेटा. वीर दचकला. नको, मला तसं म्हणू नका. आजीचा आवाज थरथरला. मी तुला एकदा गमावलं आहे, पुन्हा गमावू शकत नाही. वीर दुसरीकडे वळला. मला आता समजतच नाही मी कोण आहे. आजीने थरथरत्या हाताने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तू वीर आहेस, माझा नातू, आणि कोणतंही खोटं हे बदलू शकत नाही. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. पण तो खरंच तिला माफ करायला तयार होता का? धर्मराजचे हात थरथरत होते. त्याला समजलं होतं तो खरंच हरला होता. पोलिसांनी त्याला पकडला आणि हातकड्या घातल्या. त्याला ओढत नेत असताना तो जोरात ओरडला. राजवीर, हे अजून संपलेलं नाही. राजवीर हलकसं असला. तुझ्यासाठी मात्र संपलं आहे. धर्मराज संपला होता, पण खरी लढाई तर आता सुरू होणार होती. शांतिनिवासमध्ये कबीर आणि वीर पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभे होते. कबीर हलकसं असला. तर लहान भावा, प्रताप सिंह आता जेलमध्ये आहे आणि तुला सत्य कळलं आहे. आता तरी सत्य स्वीकारायला तयार आहेस का? वीरने त्याच्याकडे रागाने पाहिलं. तुला वाटतं फक्त आपलं रक्त एकच आहे म्हणून मी सगळं माफ करेन? कबीरचा चेहरा गंभीर झाला. मला तुझ्या माफीची गरज नाही, पण आपल्याला दोघांनाही एकच गोष्ट हवी आहे.
धर्मराजचा नाश करायचा आणि त्याने जे काही तोडलं आहे ते पुन्हा ठीक करायचं. वीरने मुठी आवडल्या. तुला खरंच वाटतं मी तुझ्यासोबत काम करेन? कबीर खांदे उडवत म्हणाला. तू आधीच आमच्यासोबत आहेस. ज्या क्षणी तू धर्मराजच्या विरोधात उभा राहिलास त्या क्षणी तू आमची बाजू निवडलीस. वीरचा जबडा घट्ट झाला. मला तुझ्यावर विश्वास नाही. कबीर शांतपणे म्हणाला. विश्वास ठेवण्याची गरज नाही. फक्त माझ्या आड येऊ नकोस. लढाई संपलेली नव्हती. ती फक्त नव्या दिशेने वळली होती. जेलची कोठडी थंड होती. पण धर्मराज खन्ना अजून तुटला नव्हता. तो अंधाऱ्या कोपऱ्यात बसला होता. त्याच्या डोळ्यात संताप जळत होता. जगाला वाटत होतं की तो संपला आहे, पण ते चुकीचं होतं. एक जेल वॉर्डन त्याच्याजवळ आला आणि हळूच एक छोटा फोन त्याच्या हातात दिला. तुमच्या शेवटच्या विश्वासू माणसाकडून सर. धर्मराज हलकासा असला आणि नंबर डायल केला. वेळ आली आहे. दुसऱ्या बाजूने आवाज आला. आम्ही तयार आहोत. धर्मराजच्या ओठांवर एक भयानक हसू उमटलं. जर मी जिंकू शकत नसेल तर मी खात्री करेन की ते सगळे हारतील. काही लढाया बोर्डरूममध्ये होतात, काही कोर्टरूममध्ये, पण ही लढाई रक्तात लढली जाणार होती. वीर शर्मा कुटुंबाच्या घरात उभा होता. त्याच्यासमोर आजी, कबीर आणि विक्रम उभे होते. ते कुटुंब ज्यांच्यासाठी तो नकळत वर्षानुवर्षे लढत राहिला. आजीने डोळे पुसले. बेटा, तुझं घर इथे आहे. वीरचा आवाज थंड होता. मला माहीत नाही माझं घर कुठे आहे. कबीर हलकंसं असला. मी सोपं करून सांगतो. आमच्यात सामील हो. धर्मराजशी लढ. वीर कटू हसला. तुला वाटतं ते इतकं सोपं आहे? मी वर्षानुवर्षांची खोटी, द्वेष आणि माझ्या हातावरचं रक्त विसरेन? विक्रम पुढे आला. वीर, त्या माणसाने तुला कसं वाढवलं हे तू निवडलं नव्हतंस, पण आता तू कसा माणूस व्हायचं ते निवडू शकतोस. क्षणभर शांतता पसरली. वीरने मुठी आवडल्या. मी कधीच तुमच्यापैकी एक होणार नाही. इतक्यात त्याचा फोन वाजला. प्रायव्हेट नंबर. त्याने कॉल उचलला आणि एक ओळखीचा भीतीदायक आवाज कुजबुजला. बेटा, मी तुला आणि प्रतापसिंह याला मजबूत बनवलं आणि आता मला तुझी गरज आहे. वीरचं रक्त गोठलं. धर्मराज, वेळ आली आहे तुझी निष्ठा कुठे आहे हे सिद्ध करण्याची. वीरने कॉल कट केला. त्याच्या डोळ्यात संघर्ष होता. तो खरंच कोणाच्या बाजूने होता? कबीरच्या सेफ हाऊसमध्ये राजवीर खिडकीजवळ उभा होता, विचारात हरवलेला. त्याचा उजवा हात राघवात आला. सर, एक समस्या आहे. राजवीरने सुस्कारा टाकला. आणखी एक? राघव थोडा थांबला. वीर. राजवीर लगेच वळला. काय झालं त्याचं? राघवने त्याला फोन दिला. रेकॉर्ड केलेली संभाषणाची क्लिप वाजू लागली. धर्मराजचा आवाज. वीर, मी तुला वाढवलं. मला तुझी गरज आहे. वीरचा आवाज. मला काय करायचं आहे ते सांगा. राजवीरचा हात फोनभोवती घट्ट झाला. राघव हळू आवाजात म्हणाला. वीर अजूनही धर्मराजच्या संपर्कात आहे. राजवीरने खोल श्वास घेतला. मग वीर फक्त हरवलेला भाऊ नाही, तो आपल्यासाठी सगळ्यात मोठा धोका आहे. लढाई अजून खूप दूर होती संपायला. वीर त्याच्या अंधाऱ्या अपार्टमेंटमध्ये एकटाच बसला होता. त्याचं डोकं विचारांनी फिरत होतं. धर्मराजने त्याला फोन केला होता. त्याचा तथाकथित गॉडफादर, त्याचा वापर करणारा, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा माणूस. त्याने तो कॉल कट करायला हवा होता. ज्याने त्याचं आयुष्य नष्ट केलं त्या माणसाकडे दुर्लक्ष करायला हवं होतं. पण त्याऐवजी त्याने म्हटलं होतं, मला काय करायचं आहे ते सांगा. आणि आता सगळ्यांना वाटत होतं की त्याने त्यांचा विश्वासघात केला आहे. दारावर ठोका पडला. वीरने दार उघडलं. दारात राजवीर उभा होता. हवेतील तणाव स्पष्ट जाणवत होता. राजवीर आत आला आणि हळू आवाजात म्हणाला. तू खरंच धर्मराजच्या बाजूने आहेस का? वीर हलकासा असला. तुला काय वाटतं? राजवीरचा चेहरा कठोर झाला. जर तू त्याच्या बाजूने असशील तर मला तुला संपवावं लागेल. वीरचं हसून नाहीसं झालं. तुला वाटतं ते इतकं सोपं आहे? राजवीरने त्याच्या कॉलरला पकडलं. माझ्याशी खेळ खेळू नकोस वीर. जर तू त्याच्या बाजूने असशील तर तू माझा शत्रू आहेस. वीरने त्याला दूर ढकललं. आणि जर मी माझाच खेळ खेळत असेन तर? राजवीरने डोळे बारीक केले. मग ते सिद्ध कर. वीर त्याच्या जवळ गेला आणि कुजबुजला. धर्मराज काहीतरी मोठा प्लॅन करत आहे आणि त्याला थांबवू शकणारा एकमेव माणूस मी आहे. राजवीर त्याच्याकडे एकटक पाहत राहिला. त्याला वीरवर विश्वास ठेवावा का? की हा आणखी एक सापळा होता? जेलच्या कोठडीत धर्मराज शांत बसला होता. जणू तुरुंग त्याच्यासाठी काहीच नव्हता. त्याचा वकील आत आला. सर, पोलिसांनी तुमची सगळी मालमत्ता गोठवली आहे. आता तुमच्याकडे कायदेशीर मार्गाने बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही.
धर्मराज हसला. कोणी सांगितलं मला कायदेशीर मार्गाची गरज आहे? वकील थोडा थांबला. सर, तुमच्याकडे आता फक्त एकच संधी उरली आहे. जर वीरने तुमची मदत केली नाही तर. धर्मराजने त्याला थांबवलं. वीर माझी मदत करेल. तो पुढे झुकला. त्याचा आवाज विषासारखा होता. कारण जर त्याने नाही केली तर तो ज्यांच्यावर प्रेम करतो ते सगळं मी नष्ट करेन. शर्मा मॅन्शनमध्ये आजी, कबीर आणि विक्रम एकत्र बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. आजीने सुस्कारा सोडला. वीर माझे फोन उचलत नाही. विक्रम कपाळावर आठ्या घालत म्हणाला. राजवीर त्याला भेटायला गेला आहे. तो सत्य शोधून काढेल. कबीर हलकसं हसला. आणि जर वीर दुहेरी खेळ खेळत असेल तर आपण त्याच्याशीही तसंच वागू. आजीच्या डोळ्यांत वेदना भरल्या. कबीरचा आवाज थंड होता. तो आपला शत्रूही असू शकतो. आजीने डोकं हलवलं. मी त्याला पुन्हा गमावणार नाही. तेवढ्यात राजवीर आत आला. सगळे त्याच्याकडे वळले. वीरने काय सांगितलं? राजवीर थोडा थांबला आणि मग म्हणाला, मला माहीत नाही. आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो की नाही. खोलीत शांतता पसरली. हे कुटुंब पुन्हा एकदा विनाशाच्या काठावर उभं होतं. वीर त्याच्या अपार्टमेंटमध्ये बसून फोनकडे पाहत होता. धर्मराजचा आवाज त्याच्या मनात घुमत होता. जर तू माझी मदत केली नाहीस तर तू ज्यांच्यावर प्रेम करतोस ते सगळं मी नष्ट करेन. वीरने मुठी घट्ट आवडल्या. त्याने आयुष्यभर धर्मराजची सेवा केली होती. त्याला आपला गॉडफादर समजत राहिला होता. आणि आता सत्य कळाल्यानंतर त्याने त्याचा तिरस्कार करायला हवा होता. पण फक्त तिरस्कार पुरेसा नव्हता. त्याला धर्मराजचा अंत करायचा होता. आतून दारावर ठोका पडला. वीरने दार उघडलं. दारात राघव उभा होता. राजवीरचा सर्वात विश्वासू माणूस. राघवच्या डोळ्यात संशय होता. तू धर्मराजला फोन केला होतास का? वीर हलकासा हसला. कारण माझं त्याच्यासोबत अजून काम संपलेलं नाही. राघव त्याच्या जवळ आला. जर तू आमचा विश्वासघात केलास तर राजवीर तुला मारायला अजिबात मागे हटणार नाही. वीरच्या डोळे गडद झाले. मग आपण खात्री करूया की त्याला तसं करावं लागणार नाही. राघव काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. मग तो म्हणाला, ते सिद्ध कर. वीरने खोल श्वास घेतला. धर्मराज काहीतरी मोठा प्लॅन करत आहे, पण तो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवणार नाही. मला त्याला विश्वास द्यावा लागेल की मी अजूनही त्याच्याशी निष्ठावान आहे. राघवने कपाळावर आठ्या घातल्या. आणि ते तू कसं करणार? वीरचा जबडा घट्ट झाला. त्याला नेमकं जे हवं आहे ते देऊन. राघवचे डोळे मोठे झाले. म्हणजे तू स्वतःच्या कुटुंबाचा विश्वासघात करणार आहेस? वीर दुसरीकडे पाहू लागला. मला फक्त त्यांना असं वाटू द्यायचं आहे की मी केलं आहे. पण कुटुंबाला हे समजेल का की ते त्याला कायमच शत्रू समजतील? शर्मा मॅन्शनमध्ये आजी मंदिरात बसून कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत होती. शेजारच्या खोलीत राजवीर, कबीर आणि विक्रम गंभीर चर्चेत गुंतले होते. राजवीर सुस्कारा टाकत म्हणाला, वीर म्हणतोय तो एक खेळ खेळतो आहे, पण जर ते फक्त खोटं असेल तर? कबीर थंड हसला. मग आपण त्याच्याशी तसंच वागू जसं आपण सगळ्या विश्वासघातकांशी वागतो. विक्रम कपाळावर आठ्या घालत म्हणाला, आपल्याकडे अजून कोणताही पुरावा नाही. राजवीरने केसांतून हात फिरवला. तेच मला जास्त चिंता देतंय. धर्मराज नेहमी एक पाऊल पुढे असतो आणि मला वाटतं. तो थोडा थांबला. मला वाटतं या घरातच कोणीतरी आहे जो त्याला सगळी माहिती देतो. विक्रमचे डोळे मोठे झाले. म्हणजे घरातच कोणी गद्दार आहे? राजवीरने मान हलवली. कोणीतरी आहे जो आपल्या प्रत्येक हालचालीची माहिती त्याला देतो आणि आपण लवकरच तो कोण आहे हे शोधलं नाही तर आपण संपलो. खोलीत शांतता पसरली. कबीर उठून उभा राहिला. मग आपण सापळा लावूया, पाहूया त्यात कोण अडकतं. आणि अशा प्रकारे गद्दाराच्या शोधाची सुरुवात झाली. जेलच्या कोठडीत धर्मराज खूप शांत बसला होता. खूपच शांत. त्याचा वकील आत आला. सर, एक समस्या आहे. धर्मराज हलकासा हसला. माझ्याकडे समस्या नसतात, मी समस्या निर्माण करतो. वकील थोडा घाबरला. तुमची सगळी मालमत्ता अजूनही गोठवलेली आहे. आपण अधिकाऱ्यांना लाच देऊ शकत नाही. धर्मराज मागे रेलला. कोणी सांगितलं मला पैशांची गरज आहे? वकील गोंधळला. मग? धर्मराज हलकासा हसला. माझ्याकडे माझ्या शत्रूंच्या कमकुवत जागा आहेत. त्याने वकिलाला एक चिठ्ठी दिली. हा संदेश शर्मा घरातल्या आपल्या माणसाला पाठव. आता पुढची चाल खेळायची वेळ आली आहे. वकील मान हलवून निघून गेला. धर्मराज हसला. खेळ अजून संपलेला नाही. तो तर आत्ताच सुरू झाला आहे. वीर जेलच्या गेटबाहेर उभा होता. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं.
धर्मराज त्याला भेटायला तयार झाला होता. हा त्याचा क्षण होता. त्याला धर्मराजला विश्वास द्यायचा होता की तो अजूनही त्याच्या बाजूने आहे. वीर भेटण्याच्या खोलीत गेला. धर्मराज तिथे बसला होता, हलकं हसत, शांत, शक्तिशाली आणि तुरुंगात असूनही अजूनही धोकादायक. धर्मराज म्हणाला, मला माहीत होतं तू येशील बेटा. तू नेहमीच माझाच होतास. वीरने मुठी घट्ट केल्या पण चेहऱ्यावर थंड हसू आणलं. मला परत यायचं आहे. धर्मराजचं हसू आणखी मोठं झालं. आणि मी तुझ्यावर विश्वास का ठेवू? वीर त्याच्याकडे झुकला. कारण माझ्याकडे अशी गोष्ट आहे जी तुला हवी आहे. धर्मराजच्या डोळ्यात चमक आली. बोल. वीरने खोल श्वास घेतला. राजवीर आणि कुटुंब काहीतरी मोठं प्लॅन करत आहेत. पण जर मी तुला मदत केली तर मला बदल्यात काहीतरी हवं आहे. धर्मराज हसला. खूप छान बोललास. काय हवं आहे? वीरचा आवाज स्थिर होता. सत्ता. धर्मराज काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला आणि मग तो मोठ्याने हसला. अरे वा, माझ्या मुला, तुझ्या डोळ्यातली भूक पुन्हा परत आली आहे. घरी स्वागत आहे. वीरने पहिली परीक्षा पास केली होती, पण खरा धोका तर आता सुरू होणार होता. शर्मा मॅन्शनमध्ये राजवीर, कबीर आणि विक्रम घरातल्या गद्दाराला पकडायला तयार होते. राजवीरने खोटी माहिती पसरवली होती. कुटुंबाची संपत्ती दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा बनावट प्लॅन. जर धर्मराजचे माणसं हल्ली तर घरातला गद्दार उघड होणार होता. त्या रात्री कबीरला एक फोन आला. एक बदललेला आवाज कुजबुजला. धर्मराजला सगळं माहीत आहे. कबीरचे डोळे गडद झाले. तू कोण आहेस? फोन कट झाला. कबीर राजवीरकडे वळला. त्याने सापडा गिळला. राजवीर हलकस हसला. आता फक्त त्या उंदरामागे जाऊन त्याच्या मालकापर्यंत पोहोचायचं आहे. मॅन्शनच्या कुठेतरी गद्दार घाबरला होता आणि लवकरच त्याची ओळख उघड होणार होती. जेलमध्ये धर्मराज त्याच्या वकिलासोबत बसला होता. वकील म्हणाला, शर्मा कुटुंब सावध होत आहे. राजवीरला गद्दार असल्याचा संशय आहे. धर्मराज हसला. त्यांना संशय येऊ दे. संशय कुटुंब जास्त वेगाने नष्ट करतो, जितकं मी कधी करू शकत नाही. वकील विचारतो, आता पुढे काय? धर्मराज पुढे झुकला. आपल्या माणसाला संदेश पाठव. आता माझ्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा दूर करण्याची वेळ आली आहे. वकील विचारतो, कोण? धर्मराजच्या डोळ्यात क्रूर चमक होती. राजवीर. त्याच्या अंधाऱ्या अपार्टमेंटमध्ये वीर धर्मराजच्या उजव्या हातासमोर बसला होता. शंकर. शंकर संशयाने त्याच्याकडे पाहत होता. तुला पुन्हा आमच्यात यायचं आहे, पण आम्ही तुझ्यावर विश्वास का ठेवावा? वीर हलकसं हसला. कारण माझ्याकडे अशी माहिती आहे जी दुसऱ्या कुणाकडे नाही. शंकरचे डोळे बारीक झाले. मग सिद्ध कर. काहीतरी मौल्यवान माहिती दे. वीरने खोल श्वास घेतला. राजवीरने कुटुंबाचा काळा पैसा एका गुप्त वेअरहाऊसमध्ये लपवला आहे. जर तुम्ही आज रात्री हल्ला केला तर ते सगळं मिळवू शकता. शंकर हसला. रंजक आहे. पण वीरला खरं माहीत होतं ते वेअरहाऊस एक सापळा होता. जर शंकर आणि त्याची माणसं तिथे गेले तर ते थेट राजवीरच्या घातात अडकणार होते. वीर एक जीवघेणा खेळ खेळत होता. एक चूक आणि त्याचं सगळं उघड होणार होतं. शर्मा मॅन्शनमध्ये राजवीर, कबीर आणि विक्रम आपला प्लॅन यशस्वी होण्याची वाट पाहत होते. राजवीरने खोटी माहिती पसरवली होती. आता ते पाहत होते ती माहिती कोण बाहेर पाठवतं. रात्री उशिरा अंधारा कॉरिडॉरमध्ये एक सावली हलली. एक फोन कॉल झाला. गद्दार म्हणाला, राजवीर वेअरहाऊसमध्ये सापळा लावत आहे. कुणालाही पाठवू नका. राजवीर आणि कबीर एकमेकांकडे पाहिले. त्यांनी गद्दार पकडला होता आणि तो त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातील होता. राजवीर पुढे आला आणि लाईट चालू केली. का? रमेश चाचू? गद्दार थिजला. तो रमेश होता, कबीरचा काका. विक्रमचा चेहरा रागाने काळवंडला. तू इतक्या वर्षांपासून धर्मराजसाठी काम करत होतास? रमेशचे हात थरथरत होते. तुम्हाला समजत नाही. त्याच्याकडे माझ्यावर काहीतरी आहे. कबीरने मुठी आवडल्या. कशासाठी आम्हाला विकलं काका? पैसे? सत्ता? रमेश डोकं हलवत म्हणाला. ते इतकं सोपं नाही. पण तो पुढे काही बोलणार इतक्यात धाड. गोळीचा आवाज घुमला. रमेश खाली कोसळला. त्याच्या छातीमधून रक्त पसरत होतं. खरा शत्रू आधीच वार करून गेला होता आणि गद्दार आपली सगळी रहस्य घेऊन कायमचा गेला. शहराच्या दुसऱ्या भागात राजवीरची कार वेगाने धावत होती. तो घरी परतत होता तेवढ्यात एक काळी SUV त्याच्या मागे आली. राजवीरचा फोन वाजला. अनोळखी नंबर. त्याने कॉल उचलला. कोण बोलतंय? धर्मराजचा थंड आवाज आला. गुड बाय राजवीर. राजवीर काही समजण्याआधीच ती SUV त्याच्या कारवर जोरात आदळली. धाड. राजवीरची कार नियंत्रणाबाहेर गेली आणि उलटली. त्याच्या डोळ्यांसमोर सगळं धूसर झालं. कपाळातून रक्त वाहत होतं.
बेशुद्ध पडण्याआधी त्याच्या मनात शेवटचा विचार आला, हा माझा शेवट होता का? राजवीरची कार रस्त्याच्या मधोमध उलटलेली पडली होती. तुटलेल्या गाडीतून धूर निघत होता. त्याचा हात हलकासा हलला. त्याचा श्वास खूप मंद झाला होता. त्याच्या कपाळातून रक्त वाहत तुटलेल्या काचेवर टिपकत होतं. एक प्रवासी तिथे धावत आला. अरे, ॲम्ब्युलन्सला फोन करा, तो अजून श्वास घेतोय. काही मिनिटात ॲम्ब्युलन्स जोरात ब्रेक लावत थांबली. पॅरामेडिक्स धावत आले. त्याची नाडी खूप कमजोर आहे, पटकन हलवा. त्याला स्ट्रेचरवर उचलताना राजवीरच्या बोटांनी हलकंसं आवडलं. तो अजूनही लढत होता, पण तो वाचेल का? एका अंधारा वेअरहाऊसमध्ये वीर शंकर समोर उभा होता, धरमराजचा उजवा हात. शंकर हलकंसं हसला. तू आम्हाला खूप मौल्यवान माहिती दिलीस वीर, पण एक सांग, तू इतका घाम का काढतो आहेस? वीरने जबरदस्तीने हसू आणलं. मला अपयश आवडत नाही. शंकरचे डोळे गडद झाले. मलाही नाही. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. शंकरने कॉल उचलला. बॉस, वेअरहाऊसमध्ये काहीच पैसे नव्हते. तो सापळा होता. वीरचं हृदय जोरात धडधडू लागलं. शंकरची नजर तीक्ष्ण झाली. तू आमच्याशी खेळ खेळलास, नाही का? वीर शांत राहण्याचा प्रयत्न करत म्हणाला, किंवा कदाचित तू स्वतःला जितका हुशार समजतोस तितका नाहीस. शंकरने त्याचा कॉलर पकडली. आत्ता तुला जिवंत ठेवण्याचं एक कारण सांग. वीरने दात घट्ट केले. कारण जर तू मला आधी मारलंस आणि धरमराजला विचारलं नाहीस तर तो तुला कधीच माफ करणार नाही. शंकर काही क्षण थांबला. वीरने हळूच श्वास सोडला. त्याने स्वतःसाठी थोडा वेळ विकत घेतला होता. पण किती वेळ? शर्मा मॅन्शनमध्ये सगळं कुटुंब रमेशच्या मृतदेहाभोवती उभं होतं. आजी रडत होती. तो माझा मुलगा होता. असं का झालं? कबीरच्या डोळ्यात राग जळत होता, कारण त्याने आपला विश्वासघात केला. तेवढ्यात विक्रमच्या लक्षात काहीतरी आलं. रमेशच्या हातात एक पत्र घट्ट पकडलेलं होतं. विक्रमने ते काढून उघडलं. त्याचे डोळे मोठे झाले. राजवीर धोक्यात होता. तो आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न करत होता. पत्रात लिहिलं होतं, राजवीर हा धरमराजचा पुढचा निशाणा आहे, पण यापेक्षाही मोठं काहीतरी आहे, आपल्या भूतकाळात लपलेलं. जर मी जिवंत राहिलो नाही तर सत्य शोधा. हे सगळं सुरू झालं होतं, पण उरलेला भाग रक्ताने पुसट झाला होता. विक्रमने कबीरकडे पाहिलं. आपल्या कुटुंबाच्या भूतकाळात काहीतरी आहे जे आपल्याला माहीत नाही. कबीरने मुठी आवडल्या. आणि मी शपथ घेतो ते सत्य मी शोधून काढेन. सिटी हॉस्पिटलमध्ये राजवीर ICUमध्ये बेशुद्ध पडला होता. आजूबाजूला मशीनचे आवाज येत होते. त्याचा चेहरा फिकट झाला होता आणि श्वास खूप मंद होता. बाहेर कबीर आणि विक्रम चिंतेने वाट पाहत होते. डॉक्टर बाहेर आले. डॉक्टर म्हणाले, त्याचं खूप रक्त गेलं आहे. पुढचे 24 तास खूप महत्त्वाचे आहेत. आजी तिथे आली. तिचे हात थरथरत होते. माझा राजवीर, तो डोळे उघडणारच. कबीरने मुठी आवडल्या. हा अपघात नव्हता. धरमराजने हे सगळं प्लॅन केलं होतं. विक्रमने मान हलवली. आणि जर राजवीर वाचला नाही तर धरमराज पुढचा सूर्योदय पाहणार नाही. तेवढ्यात एक नर्स धावत बाहेर आली. डॉक्टर, त्याची नाडी कमी होत आहे. डॉक्टर लगेच आत धावले. दरवाजे जोरात बंद झाले. राजवीरचा जीव वाचवण्यासाठी आत धडपड सुरू झाली. धरमराजच्या लपण्याच्या ठिकाणी वीर खुर्चीवर बसला होता. त्याचे हात बांधलेले होते. शंकर त्याच्या समोर उभा होता. धरमराज तुला बोलू इच्छितो. फोन स्पीकरवर ठेवला गेला. धरमराजचा आवाज खोलीत घुमला. धरमराज म्हणाला, तू माझा विश्वासघात केलास वीर. वीर हलकंसं हसला. तुम्हीच मला सगळं शिकवलं आहे, नाही का? धरमराजचा आवाज थंड झाला. तुझ्याकडे स्वतःची निष्ठा सिद्ध करण्याची एकच संधी आहे. वीरने डोळे बारीक केले. आणि ती काय? शंकरने बंदूक काढली आणि वीरच्या हातात दिली. शंकर म्हणाला, कबीरला मार. वीरचा श्वास अडकला. धरमराज म्हणाला, हे कर आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवेन. वीरच्या मनात विचारांची वादळं उठली. जर त्याने नकार दिला तो मरणार. जर त्याने होकार दिला कबीर मरणार. त्याला लगेच काहीतरी विचार करावं लागणार होतं. शर्मा मॅन्शनमध्ये विक्रम आपल्या टेबलाजवळ बसला होता. त्याच्या हातात रमेशचं पत्र होतं. हे सगळं सुरू झालं होतं. उरलेले शब्द रक्ताने पुसट झाले होते, पण त्या शब्दांमध्ये काहीतरी ओळखीचं वाटत होतं. तो पटकन स्टोअररूममध्ये गेला आणि जुन्या कुटुंबाच्या कागदपत्रात शोधू लागला. शेवटी त्याला एक जुना वृत्तपत्राचा तुकडा सापडला. तो वाचताना त्याचे हात थरथरत होते. मथळा होता, सिटी हॉस्पिटलमधून बाळमुलाचं अपहरण अजूनही सापडलेलं नाही. त्याचे डोळे मोठे झाले. हरवलेलं बाळ, अनेक वर्षांपूर्वीचा गुन्हा आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या बाळाचं आडनाव होतं शर्मा. विक्रम दचकला. देवा, हे आपल्या कुटुंबाशी संबंधित आहे.
पण तो काही समजून घेण्याआधीच लाईट गेले. अंधार पसरला. त्याच्या मागे एक सावली हलली. तो वळण्याआधीच त्याच्या तोंडावर एक कापड दाबलं गेलं. त्याच्या डोळ्यांसमोर सगळं धुसर झालं आणि काही क्षणात सगळं अंधारलं. सिटी हॉस्पिटलच्या ICUमध्ये डॉक्टर जीव तोडून प्रयत्न करत होते. डॉक्टर म्हणतात, त्याची नाडी कमी होत आहे, आपण त्याला गमावत आहोत. नर्सेस डिफिब्रिलेटर घेऊन आत आल्या. डॉक्टर म्हणतात, चार्जिंग क्लिअर. राजवीरचं शरीर जोराने हललं. बाहेर कबीर आणि आजी स्तब्ध उभे होते. आजीच्या डोळ्यात अश्रू दाटले. आजी म्हणते, राजवीर बेटा, आम्हाला सोडून जाऊ नकोस. आत डॉक्टरांनी पुन्हा प्रयत्न केला. बट डॉक्टर म्हणतात, चल राजवीर, जागा हो. बेप बेप बेप. हळूहळू एक स्थिर हृदयाचे ठोके परत आले. डॉक्टरने सुटकेचा श्वास घेतला. तो जिवंत आहे, पण अजूनही त्याची अवस्था गंभीर आहे. कबीरने खोल श्वास घेतला. त्याचे हात थरथरत होते. भाऊ, लढ, आमच्यासाठी लढ. राजवीरने पहिली लढाई जिंकली होती, पण युद्ध अजून खूप बाकी होतं. धर्मराजच्या लपण्याच्या ठिकाणी वीर त्याच्या हातातल्या बंदुकीकडे पाहत उभा होता. शंकर म्हणाला, कबीरला मार, नाहीतर आम्ही तुला मारू. फोनवरून धर्मराजचा आवाज घुमला. धर्मराज म्हणतो, तुला सत्ता हवी होती ना वीर? मग सिद्ध कर की तू त्यासाठी पात्र आहेस. वीरने जबडा घट्ट केला. त्याला पटकन विचार करावा लागणार होता. त्याने हळूहळू बंदूक हातात घेतली, जणू ती तपासत आहे. वीर म्हणतो, ठीक आहे, मी करतो. शंकर हसला. छान, आम्ही पाहत आहोत. वीरने मान हलवली, पण आतून त्याचं डोकं वेगाने विचार करत होतं. त्याला कबीरला मारायचं नव्हतं, पण या मृत्यूच्या सापळ्यातून तो कसा बाहेर पडणार? शर्मा मॅन्शनमध्ये विक्रमचे डोळे हळूहळू उघडले. तो एका अंधाऱ्या खोलीत खुर्चीला बांधलेला होता. त्याच्या डोक्यात प्रचंड वेदना होत होत्या. त्याच्यासमोर एक सावली उभी होती, एक मुखवटा घातलेला माणूस. विक्रम म्हणतो, तू कोण आहेस? त्या माणसाने काहीच उत्तर दिलं नाही. त्याने टेबलावर एक फोटो ठेवला. विक्रमचे डोळे मोठे झाले. त्या फोटोमध्ये सिटी हॉस्पिटलच्या बाहेर उभी असलेली एक जुनी नर्स दिसत होती. विक्रम म्हणतो, हे काय आहे? तो माणूस शेवटी बोलला, याच ठिकाणाहून सगळं सुरू झालं. विक्रमचा श्वास अडकला. हरवलेला शर्मा बाळ. तो माणूस मान हलवतो. तुझं कुटुंब अनेक वर्षांपासून एका खोट्यावर जगत आहे. विक्रमची नाडी वेगाने धडधडू लागली. चोरलेलं बाळ कोण होतं? तो माणूस त्याच्याजवळ झुकला. उत्तर तुझ्या खूप जवळ आहे. विक्रम अजून प्रश्न विचारणार इतक्यात तो मुखवटाधारी माणूस गायब झाला. विक्रमने दात घट्ट केले. मला सत्य शोधून काढायलाच हवं, उशीर होण्यापूर्वी. वीर एका सोडलेल्या वेअरहाऊसमध्ये आत चालत गेला. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. धरमराजची माणसं सगळीकडे लक्ष ठेवून होती. शंकर हसला. कबीर लवकरच इथे येईल, काही गडबड करू नकोस वीर. वीरने बंदूक घट्ट पकडली. त्याच्या डोक्यात वेगाने विचार सुरू होते. त्याच्याकडे 2 पर्याय होते. कबीरला मारून धरमराजचा कायमचा कठपुतळी बनणं, किंवा बंदूक शंकरवर वळवून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून जाणं. तेवढ्यात कबीर आत आला. कबीरचे डोळे वीरवर खिळले. भाऊ, हे काय चाललं आहे? शंकर हसला. तुझा भाऊ त्याची निष्ठा सिद्ध करतो आहे. निरोप घे कबीर. वीरने बंदूक उचलली. कबीर हल्लाही नाही. तू मला मारणार नाहीस वीर? शंकरची माणसं बंदुका तयार करत म्हणाले. कर वीर, आत्ताच. वीर हलकं हसला. धाड. लाईट्स फुटले. वेअरहाऊसमध्ये धूर पसरला. वीरने छतावर गोळी झाडली होती. त्यांना वेळ मिळवण्यासाठी कबीरने वीरचा हात पकडला. पड. गोळ्या झाडल्या जाऊ लागल्या. दोघेही पेट्यांच्या मागे लपले. शंकर ओरडला, त्यांना शोधा. वीर आणि कबीर बाहेरच्या दरवाजाकडे धावले. बाहेर एक कार जोरात ब्रेक लावत थांबली. विक्रम वेळेवर पोहोचला होता. दोघे कारमध्ये उडी मारून बसले आणि विक्रमने गाडी वेगाने पुढे नेली. ते पळून गेले होते, पण धरमराज हा विश्वासघात कधीही माफ करणार नव्हता. धरमराजच्या अड्ड्यावर शंकर आपल्या बॉससमोर गुडघ्यावर बसला होता. वीरच्या पळून जाण्यामुळे त्याचा चेहरा सुजलेला होता. धरमराजच्या बोटांनी खुर्चीवर ठोके मारत होते. त्याचा चेहरा वाचता येत नव्हता. धरमराज म्हणतो, वीरने तुला फसवलं. त्याने आपला विश्वासघात केला आणि तरीही तो अजून जिवंत आहे. का? शंकर म्हणतो, बॉस, तो नशिबाने वाचला. मी शपथ घेतो. धाड. धर्मराजने त्याला जोरात थप्पड मारली. धर्मराज म्हणतो, मला कारणं नकोत, मला निकाल हवा आहे. तो उभा राहिला. त्याच्या डोळ्यात राग जळत होता. वीरला वाटलं तो जिंकला आहे. त्याला अजून माहीतच नाही मी त्याच्यासाठी काय प्लॅन केला आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक हसू आलं. पाहूया शर्मा कुटुंब किती दिवस टिकतं, जेव्हा मी त्यांच्या घराला आतून आणि बाहेरून आग लावतो. शंकर म्हणाला, मी पाहतो बॉस.
धर्मराज डोकं हलवत म्हणाला, नाही, यावेळी मी स्वतः करणार. युद्ध आत्ताच सुरू झालं होतं आणि यावेळी धर्मराज कोणालाही जिवंत सोडणार नव्हता. शर्मा मॅन्शनमध्ये वीर आणि कबीर हॉलमध्ये बसून पुढची योजना बोलत होते. कबीर म्हणाला, धर्मराज शांत बसणार नाही, आपण तयार राहायला हवं. वीर म्हणाला, मी त्याला ओळखतो. तो आधी माझ्यावर हल्ला करणार नाही, तो माझ्या प्रिय लोकांवर हल्ला करेल. तेवढ्यात धाड, मुख्य दरवाजा जोरात उघडला. एक जळणारी मोलोटोव्ह कॉकटेल हॉलमध्ये येऊन आदळली. क्षणात आग पसरली. नोकर ओरडू लागले. धूर संपूर्ण घरात पसरला. आजी धावत आली. काय होतं हे? वीरने बाहेर पाहिलं. एक काळी कार वेगाने दूर जात होती. त्याचं रक्त उकळू लागलं. धर्मराज. कबीर बादलीतून पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करत होता, पण आग खूप वेगाने पसरत होती. वीर आजीकडे वळला. जा, सगळ्यांना बाहेर काढा. ते दरवाजाकडे धावले. इतक्यात धाड, गोळीचा आवाज झाला. वीर मागे ढकलला गेला. त्याने आपला हात पकडला. त्याला गोळी लागली होती. रस्त्याच्या पलीकडे शंकर उभा होता. त्याच्या हातात बंदूक होती आणि तो हसत होता. शंकर म्हणाला, धर्मराजचा नमस्कार, आणि मग तो अंधारात गायब झाला. धर्मराजच्या अड्ड्यावर शंकर दुष्ट हसत उभा होता. बॉस, वीरला गोळी लागली, पण तो पडून गेला. धर्मराज आपल्या बोटांमध्ये सुरी फिरवत म्हणाला, पडून गेला? पण जास्त काळ नाही. राघव शर्मा मॅन्शनच्या बाहेर उभा होता. त्याच्या मुठी घट्ट आवळलेल्या होत्या. कबीर धावत त्याच्याकडे आला. राघव, प्लीज आत ये, आपण बोलू शकतो. राघवने डोकं हलवलं. बोलू? इतकं सगळं झाल्यावर? तुम्ही सगळ्यांनी माझ्याशी खोटं बोललत. कबीर हळू आवाजात म्हणाला, भाई, आम्हाला माहीत नव्हतं. फक्त आजी. बस. राघवचा आवाज थरथरला. हे कुटुंब माझं नाही. मी कधीच शर्मा नव्हतो. माझं पूर्ण आयुष्य एक खोटं होतं. आजी पुढे म्हणाल्या, बेटा, प्लीज. राघवच्या डोळ्यांत विश्वासघाताची वेदना होती. मला पुन्हा कधीही बेटा म्हणू नका. तो वळला आणि तिथून निघून गेला. आजी रडत खाली बसल्या. कबीर त्याच्या मागे धावणार होता, पण विक्रमने त्याला थांबवलं. त्याला जाऊ दे कबीर, त्याला थोडा वेळ हवा आहे. आणि पुढे विश्वासघाताचं ओझं त्याला चिरडत होतं. आजी आणि त्याचं कुटुंब, त्यांनी आयुष्यभर त्याच्यापासून सत्य लपवलं होतं. तर आपली ही कथा इथे संपली आहे. आशा आहे की ही संपूर्ण कथा तुम्हाला आवडली असेल. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.